आज आपण तांदळाच्या पिठाचे पापड बनवणार आहोत। त्यासाठी रेडीमेड तांदळाचे 1 वाटी पीठ घेतले आहे। मापासाठी 1 वाटी तुम्ही घेऊ शकता। पिठी घेतलेल्या मापाच्या वाटीने पाणी घ्यायचं आणि ते पिठात थोडे थोडे पाणी घालत पीठ कालून घ्यायचे। हे थोडेसे पीठ घट्ट वाटत आहे। अजून अर्धा वाटी पाणी घालून पीठ कालून घेते। एकूण 1.5 वाटी पाणी लागले। पीठ भिजवण्याच्या अगोदर 7.5 वाट्या पाणी उकळण्यासाठी ठेवले होते। 1 वाटी तांदळाच्या पिठाला अर्धा टीस्पून मीठ घालायचे आहे। कालून घेऊ। पाण्याला उकळी आल्यानंतर खायचा सोडा टाकून घेऊ। पाण्याला उकळी आली की तांदळाचे पीठ टाकत पळीच्या साहाय्याने कालवत राहावे। 1 मिनिट पीठ कालवत राहावे। पीठ 15 ते 20 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावे। एका प्लेटवर हे मिश्रण टाकून पाहावे। पसरत नाही तेव्हा हे पीठ पापड घालण्यासाठी तयार आहे। आता 1 चमचा तीळ, चिली फ्लेक्स, थोडेसे जिरे टाकून गॅस बंद करून घ्यायचा। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पापड पसरून घ्यावे। प्लास्टिक शीटला थोडेसे तेल लावून घेतले होते अगोदर। कडकडीत उन्हात वाळून घ्यावे। सर्व अशाच प्रकारे असे सर्व पापड करून घेतले आहेत। कडकडीत उन्हात वाळून घ्यावे। 2 दिवस वाळायला लागले आहेत। तुम्ही पाहू शकता एकही पापडाला चीर पडली नाही। पीठ जर चांगले शिजले नाही तर पापडाला चिरा पडू शकतात। पिठाला शाईन येतपर्यंत पीठ शिजवून घ्यावे। पापड कसा फुलून येत आहे। व्हिडिओ आवडल्यास तुम्हा मित्रपरिवारामध्ये व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। ओके, बाय।